हॅलो स्टुडंट, आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे MCQचे क्वेश्चन पाहणार आहोत लास्ट इयर पर्यंतचे. ओके, तर साधारणतः 2016 पासून पुढचे आपण लास्ट इयर पर्यंतचे पाहणार आहोत. आता केमिस्ट्रीच्या ह्याच्यात इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर 3 क्वेश्चन प्रत्येक वर्षी आपल्याला आलेले आहेत. 3 क्वेश्चन प्रत्येक वर्षी आलेले आहेत. आता 2016 मधला पहिला क्वेश्चन, हाऊ मेनी फॅरेडेज इलेक्ट्रिसिटी आर रिक्वायर्ड टू डिपॉझिट 10 ग्रॅम of calcium from molten CaCl2 using inert electrode. ओके, त्याच्यात काय दिलेलं आहे, मोलार मास ऑफ Ca इज 40 ग्रॅम पर मोल. ओके, तर याचे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे, 0.5 फॅरेड, 1 फॅरेड, 0.25 फॅरेड आणि 2 फॅरेड. आता याचं सोल्युशन आपल्याला तयार करायचं. ओके, फर्स्ट ऑफ ऑल सोल्युशन मध्ये जायचं जर का बोललं तर पहिले हे आपल्याला रिॲक्शन लिहावं लागेल. CaCl2 इट्स गिव्स काय देतं ते सिंपल, काय Ca प्लस 2 बरोबर आहे, प्लस 2Cl मायनस. ही रिॲक्शन आली. आता याची कॅथोडवरती काय राहणार, कॅथोडवरची रिॲक्शन काय राहणार, Ca प्लस 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स Ca. बरोबर आहे, इथपर्यंत समजलं आता. ओके, तर सिंपल आहे, Ca प्लस 2 आहे, प्लस 2 इलेक्ट्रॉन्स घेतो, Ca होतो कॅथोडवरती. ओके, एक इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, 1 फॅरेड. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे काय, 2 फॅरेड. लक्षात, 1 इलेक्ट्रॉनसाठी 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1 फॅरेड. तर इथं 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे किती येणार, 2 फॅरेड. म्हणजे ही प्रोसेस होण्यासाठी किती, 2 फॅरेड लागलेलं आहे. बरोबर, 2 फॅरेड कितीसाठी लागतंय, 40 ग्रॅम ऑफ मोलसाठी. 40 साठी किती, 2 फॅरेड म्हणजे 40 ग्रॅम पर मोलसाठी 2 फॅरेड एवढी एनर्जी लागते. तर 10 ग्रॅम पर मोल साठी किती, x डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जर काढलं तर 0.5 फॅरेड. बरोबर आहे, एकदम सोपं होतं. आपण एक रिॲक्शन लिहिली, कॅथोडची रिॲक्शन लिहिली की 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1 फॅरेड, 2 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 2 फॅरेड. 40 ग्रॅम पर मोल साठी 2 फॅरेड लागलं, तर 10 ग्रॅम पर मोल साठी किती, x. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुम्हाला 0.5 भेटते. ओके, इथपर्यंत. आता पुढचा सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, इन द सेल रिप्रेझेंटेड बाय, इथं सेल दाखवलेली Pb2 प्लस 2 वर्टिकल लाईन, Ag प्लस Ag सॉलिड. द रिड्युसिंग एजंट विचारलेला आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ओके, हा असतो आपला पार्ट रिड्युसिंगचा, हा असतो आपला ऑक्सिडेशनचा. ओके, रिड्युसिंग एजंट Pb, सिंपल. रिड्युसिंगच्या पार्टमध्ये रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडेशनच्या पार्टमध्ये ऑक्सिडेशन एजंट. रिड्युसिंग एजंट Pb. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इन ड्राय सेल विच ऍक्ट ॲज अ निगेटिव्ह इलेक्ट्रोड. एकदम सिंपल, झिंक ऍक्ट ॲज अ निगेटिव्ह इलेक्ट्रोड. ओके, नेक्स्ट चौथा क्वेश्चन, आयडेंटिफाय द विकेस्ट ऑक्सिडेशन एजंट अमॉंग द फॉलोइंग. 2017 इथून चालू झालेलं आहे आता. ओके, विकेस्ट ऑक्सिडेशन एजंट सिंपल, एस ब्लॉक एलिमेंट आपण वाचलेलं आहे जुना. ओके, Li प्लस इज अ विकेस्ट ऑक्सिडेशन एजंट. ओके, नेक्स्ट काय, व्हॉट इज द SI युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी. SI युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी काय, सिमन पर मोल. हा पण 2017चा सेकंड क्वेश्चन आहे. आता आपण 2017चा थर्ड क्वेश्चन पाहूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, which among the following equation represent the reduction taking place in lead accumulator at positive electrode while it is begin used as a source of electrical energy. ओके, कुठलं इक्वेशन रिप्रेझेंट करते लीड अक्युम्युलेटरला. ओके, पहिले दिलेले Pb गिव्स Pb प्लस 2. ओके, दुसरं काय, Pb 4 प्लस गिव्स Pb. तिसरं Pb
2 प्लस गिव्स पीबी आणि लास्ट आहे पीबी 4 प्लस गिव 2 पीबी 2 प्लस. ओके, पीबी 4 प्लस गिव पीबी 2 प्लस. असं हे 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यातला डी हा ऑप्शन करेक्ट आहे. कशावरून? तर एक 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 रिॲक्शन आहे त्याची. PbO2 ओके, PbO2 प्लस 4H प्लस ओके प्लस SO4 प्लस SO4 O माइनस प्लस 2 इलेक्ट्रोड. इट गिव्स Pb SO4 प्लस H2O. ही आपली रिॲक्शन आहे. इथे तुम्हाला 2 प्लस आहे आणि इथं 4 प्लस आहे. यांनी फक्त पीबीचंच फक्त हे केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. Pb 4 प्लस इट गिव्स Pb 2 प्लस. नेक्स्ट, ड्युरिंग द गॅल्वनायझेशन ऑफ आयर्न विच मेटल इज यूज फॉर कोटिंग आयर्न. म्हणजे कोटिंगसाठी कुठलं मेटल वापरलं जातं? कुठलं असेल याच्यातलं? सिंपल, कोटिंगसाठी झिंक. गॅल्वनायझेशन प्रोसेसमध्ये कोटिंगसाठी झिंक वापरलं जातं. 2018चा हा क्वेश्चन होता. नेक्स्ट आपण 2018चा पुढचा क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट आता, द नंबर ऑफ मोल ऑफ इलेक्ट्रॉन पास व्हेन करंट ऑफ 2 एम्पियर इज पास थ्रू द सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट फॉर 20 मिनिट्स. तर आपल्याला नंबर ऑफ मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे. ओके, त्यासाठी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले. सोल्युशनमध्ये सिंपल सोल्यूशन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू Q अपॉन F. Q ची व्हॅल्यू काय येते तुमच्याली? 2 एम्पियर इंटू 20 मिनिट्स इंटू त्याचं सेकंडमध्ये कन्वर्जन केलं ते. आणि फॅरेडची व्हॅल्यू सगळ्यांनाच माहिती. फॅरेडची व्हॅल्यू बरोबर आहे 9650. याचं जर का तुम्ही सोल्युशन जर काढलं तर काय, तर 2.487 इंटू 10⁻⁻² मोल पर मोल म्हणजे. ओके, तर याचा आन्सर आहे सी. ओके, हे कुठला आहे? 2018चा क्वेश्चन होता हा. ओके, आपण आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. ठीक आहे, हा क्वेश्चन सिंपल होता एकदम. Q बाय F. F ची व्हॅल्यू माहिती, Q ची व्हॅल्यू दिलेली तिथे. ओके, नेक्स्ट इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला आपण आता पाहतोय MSCETचे क्वेश्चन. त्याच्यातला नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th क्वेश्चन. व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ सोल्युशन ऑफ H2SO4 यूज अँड इलेक्ट्रोलाइट इन लीड अक्युम्युलेटर. म्हणजे लीड अक्युम्युलेटर मध्ये असताना H2SO4चं कॉन्सन्ट्रेशन काय असतं? ओके, डेन्सिटीचं कॉन्सन्ट्रेशन काय? तर डेन्सिटी किती असू शकते त्याची? H2SO4 ची डेन्सिटी 9th क्वेश्चन. व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ सोल्युशन ऑफ H2SO4 यूज ॲज अन इलेक्ट्रोलाइट इन लीड अक्युम्युलेटर. लीड अक्युम्युलेटर मध्ये H2SO4 वापरल्याच्या नंतर त्याची डेन्सिटी काय असते? तर सिंपल आहे, याचा डायरेक्टली आपल्याला आन्सर माहिती पाहिजे. हा आहे 1.2 गॅलन GM L⁻⁻1 म्हणजे काय? GM पर लिटर. ओके, ग्राम पर लिटर. आता नेक्स्ट, द कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इज डिक्रीज ऑन डायल्यूशन ड्यू टू. ओके, म्हणजे इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी डिक्रीज कधी होईल? तर काय डायल्यूट केल्याच्या नंतर याची इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी ही कमी होत जाते. ओके, तर याचा आन्सर काय आहे? द इन्क्रीजिंग इन नंबर ऑफ आयन पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे आयन, नंबर ऑफ आयन जर का वाढवले पर युनिट व्हॉल्यूम मध्ये तर तुमचं इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचं कंडक्टिव्हिटी ही डिक्रीज होत जाते. नंबर ऑफ आयन पर युनिट व्हॉल्यूम. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. 11th क्वेश्चन, तो असेल 2019 मधला. 11th क्वेश्चन 2019 मधला हा प्रॉब्लेम आलेला आहे 2019 मध्ये एक सेट मध्ये. ओके,
The electrolyte cell are connected in series coating CuSO4 solution and molten AlCl3. If electrolysis 0.4 mole of Cu are deposited on cathode of first cell, the number of mole of A deposited on cathode of second cell is. ओके, म्हणजे काय विचारलेलं यांनी, दोन सेल आहे, दोन सेल मध्ये पहिला सेल आहे CuSO4 आणि दुसरा सेल आहे AlCl3. तर नंबर इलेक्ट्रोलायसिस मध्ये जर का आपण पाहिलं तर पहिल्या याच्यावरती काय सांगितलेलं आहे, 0.4 मोल ऑफ कॉपर आहे. तर दुसऱ्या सेल मध्ये नंबर ऑफ एल पाहिजे होती, तर एल किती डिपॉझिट होईल. ओके, तर याचे आन्सर दिलेले 0.6, 0.27, 0.18, 0.4. दोन सेल दिलेले आहेत. दोन सेल मध्ये आता तुम्हाला सोल्युशन आपण पाहूयात. एकदम सिंपल आहे, याच्यात जास्त काही नाही. Cu डिपॉझिटेड किती आहे, 0.4 मोल्स. ओके, Cu चं डिपॉझिशन आहे. आता आपण पाहिलं होतं की वेट ऑफ दोन सबस्टन्स, दोन वेगवेगळे सेल आहे. ओके, वेट ऑफ Cu डिपॉझिटेड divided by weight of Al deposited is equal to equivalent weight of Cu divided by equivalent weight of Al. हा फॉर्म्युला आपण पाहिला होता. म्हणजे इक्विव्हॅलेंट वेट जर का हे दोघांच्या वेटचा जो काही रेशो आहे तो इक्विव्हॅलेंट वेटच्या रेशो बरोबर येतो. ओके, बट आता आपल्याला वेट ऑफ Cu डिपॉझिटेड आपल्याकडे आहे, पण तो मोल्स मध्ये आपल्याला तो वेट पाहिजे. ओके, तर वेट ऑफ Cu डिपॉझिटेड काय होईल तुमच्याला, वेट ऑफ Cu डिपॉझिटेडचा तर कसं होईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ Cu इज इक्वल टू काय येईल आपल्याला, सिंपल वेट ऑफ Cu डिपॉझिटेड, वेट ऑफ Cu डिवाइडेड बाय काय येणार, मॉलिक्युलर वेट ऑफ Cu. मग त्याच्यात काय होणार, वेट ऑफ Cu इज इक्वल टू काय येणार, weight of Cu is equal to number of moles of Cu deposited 0.4 into molecular weight of Cu. Molecular weight of Cu काय आहे, सिंपल प्रत्येकाला माहिती आहे, 63.5. हा झाला तुमचा वेट ऑफ Cu डिपॉझिटेड. बरोबर, आता हा एक पॉइंट झाला वेट ऑफ Cu डिपॉझिशनचा. आता आपल्याला हे सगळं एका ह्या फॉर्म्युला मध्ये टाकायचं आहे. ओके, हा फॉर्म्युला नंबर 1 देऊ. ही व्हॅल्यू ह्या फॉर्म्युला मध्ये जर का टाकली तर काय येते तुम्हाला, ही व्हॅल्यू जर का टाकली तर काय येणार, 0.4 into 63.5 डिवाइडेड बाय काय, वेट ऑफ अल्युमिनियम डिपॉझिटेड, वेट ऑफ अल्युमिनियम डिपॉझिटेड इज इक्वल टू इक्विव्हॅलेंट वेट ऑफ Cu काय, इक्विव्हॅलेंट वेट काय राहणार आहे, 31.8. बरोबर, इक्विव्हॅलेंट वेट ऑफ Cu. सेम इक्विव्हॅलेंट वेट ऑफ अल्युमिनियम काय आहे, 27 आहे. पण 27 जर का घेतलं तरी तर अल्युमिनियम किती डिपॉझिट होणार आहे, 3 होणार आहे, कारण Cl चे 4. तर मग कसं होणार, त्याचं काय होणार, तर 27 डिवाइड बाय 3. ह्या रिएक्शन मध्ये अल्युमिनियम 3 वेळेस डिपॉझिटेड होणार, 3. त्याच्यामुळे इथं घेताना मात्र त्याला इक्विव्हॅलेंट वेटला डिवाइड बाय 3 घ्यायचंय. ओके,
हे फक्त इथं फक्त एवढं फक्त लक्षात ठेवायचं 27 डिवाइड बाय 3. याचा आपण जर का केलं तर काय येणार वेटचं W of CU weight of CU deposited is equal to 0.4 into 63.5 into 9 divided by 31.8 आणि याचं तुम्हाला उत्तर येतं weight of CU deposited is equal to डायरेक्ट तुम्हाला आन्सर भेटणार आहे 7.2. हा मात्र तुम्हाला ग्रॅम मध्ये. आता परत तुम्हाला इथं विचारलेलं आहे मोल मध्ये ही व्हॅल्यू आहे म्हणजेच परत ह्याचंच रिव्हर्स करायचं. आता तुम्हाला वेट ऑफ अल्युमिनियम आपण काढतो नाही का अल्युमिनियम वेट ऑफ अल्युमिनियम. आता तुम्हाला याचंच परत काढायचं जर का म्हटलं तर कसं नंबर ऑफ मोल ऑफ अल्युमिनियम डिपॉझिटेड काय येणार नंबर ऑफ मोल्स ऑफ अल्युमिनियम is equal to 7.2 divided by 27 is equal to 0.27 म्हणजे 0.27 मोल ऑफ अल्युमिनियम डिपॉझिटेड. ओके हे 0.27 आलं. 0.27 कुठे इथे बी मध्ये म्हणजे बी हा करेक्ट आन्सर आहे. इथं आपण कन्वर्जन काय केलं हे वेट आलं होतं ग्रॅम मध्ये त्याचं आपण मोल्स मध्ये कन्वर्जन करायचंय कारण की इथं कुठेही ग्रॅम मध्ये वेट नाही दिलेलं अल्युमिनियम साठीचं म्हणून आपण त्याला ग्राम्स मध्ये कन्वर्जन करताना नंबर ऑफ मोल्स ऑफ अल्युमिनियम इज इक्वल टू टोटल वेट डिवाइड बाय मॉलिक्युलर वेट तो आला तुमच्याला 0.27 मोल्स. ओके समजलं इथपर्यंत. आता नेक्स्ट 12th क्वेश्चन ऑफ MSCET चा पुढचा क्वेश्चन आलेला 12th क्वेश्चन आहे. 12th क्वेश्चन द resistance of 1 by 10 mole solution is 2.5 into 10 raised to 3 ohm. What is the molar conductivity of solution? Solution ची molar conductivity काय असं विचारलेलं आहे. सेल कॉन्स्टंट तुम्हाला दिलेलं आहे आणि इथं 4 व्हॅल्यू दिलेले आहेत. ओके तर याचं कसं तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे गिवन डाटा मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे मोलॅरिटी काय दिलेलं आहे 1/10 मोलार. हे काय दिलेलं आहे आर दिलेला आहे रेजिस्टन्स आर इज इक्वल टू 2.5 इंटू 10 रेज टू 3 ओहम. त्यानंतर सेल कॉन्स्टंट दिलेला आहे सेल कॉन्स्टंट म्हणजेच L बाय ए दिलेला आहे. L बाय ए ची व्हॅल्यू काय 1.25 सेंटीमीटर रेज टू -1 म्हणजेच पर सेंटीमीटर. ओके आता आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन काढायचंय बरोबर म्हणजे लॅम्बडा काढायचंय आपल्याला. पण लॅम्बडा काढण्यासाठी आपल्याला कापाची व्हॅल्यू माहित पाहिजे. तर कापा इज इक्वल टू आपल्याला माहिती 1/r इंटू द ब्रॅकेट L बाय ए बरोबर आहे. हा सिंपल फॉर्म्युला. आता याच्यात व्हॅल्यू जर का टाकलं तर काय होईल 1 डिवाइड बाय 2.5 इंटू 10 रेज टू 3 इंटू L बाय ए 1.25 बरोबर. याचं जर का तुम्ही सोल्युशन जर का घेतलं तर काय होणार आहे 0.5 इंटू 10 रेज टू -3 पर ओहम पर ओहम सेंटीमीटर बरोबर पर सेंटीमीटर पर ओहम पर सेंटीमीटर. तुम्हाला इथं कापाची व्हॅल्यू माहिती. आता तुम्हाला काय लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची तर लॅम्बडाची व्हॅल्यू कशी राहणार आहे लॅम्बडा m इज इक्वल टू काय राहतं k इंटू द 1000 डिवाइड बाय m. सिंपल. याच्यात सगळ्या याच्यात व्हॅल्यू पुट करा. k ची व्हॅल्यू इथं आलेली तुम्हाला 0.5 इंटू 10 रेज टू -3 इंटू 1000 डिवाइडेड बाय काय हे मोलारिटी m काय 1/10 1 डिवाइड बाय 10 याची व्हॅल्यू होती 0.5
5 ओहम, बरोबर. तर आता 5 आला म्हणजे 5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल, बरोबर. 5 व्हॅल्यू आलेली याची लॅम्डाची, ही तुम्हाला इथे व्हॅल्यू. ओके, सिंपल. कापाची व्हॅल्यू आपल्याला काढायची, लॅम्डा एम ची व्हॅल्यू काढायची. ते सगळ्याला फॉर्म्युले, कापाचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, लॅम्डा एम चा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्टली व्हॅल्यू पुट करायच्यात आणि व्हॅल्यू येते तुम्हाला. ओके, नेक्स्ट करायचं. नेक्स्ट आता 13 2019 चा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन 13. Which of the following act as a oxidation agent in hydrogen to oxygen FASL cell? आपण 2019 चा आता स्टेज 2 चालू झालेला आहे आपल्याला. 2019 चाच क्वेश्चन आहे. सिंपल. O2 act as a oxidation. Okay. Next, the current representation of Nernst equation for the half cell reaction. Half cell reaction दिलेली Cu2 plus E, it gives Cu plus is. आता इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. 4 ऑप्शन मध्ये तुम्ही जर का पाहिलं तर हे 2 ऑप्शन सेम आहेत आणि हे 2 ऑप्शन सेम आहेत. तर हा क्वेश्चन विचारण्यात चुकलेला होता, त्यामुळे प्रत्येकाला इथे पॉइंट्स भेटलेले आहेत, प्रत्येकाला याचे मार्क्स भेटलेले आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं होतं, अटेम्प्ट पाहिजे होता. ओके, पण इथे याचा करेक्ट आन्सर नियर बाय कसं येईल, तर 1 इलेक्ट्रॉन लूज होतोय आणि इथं 1-2 ठिकाणी, म्हणजे हे दोन्हीचे दोन्ही बरोबर आहे. दोघांना निगेटिव्ह मार्क आहेत. इथं पॉझिटिव्ह जर का असतं एक ठिकाणी तर निगेटिव्ह वाला बरोबर होता, पॉझिटिव्ह वाला चुकीचा होता. याच्यात पण त्यांनी इथं पॉझिटिव्ह केलं जर का असतं तर इथं पॉझिटिव्ह जर का असतं तर हा रॉंग आहे, हा ऑलरेडीच रॉंग आहे. इथं जर का पॉझिटिव्ह जर का असतं तर हा पण रॉंग झाला असता. मग तुम्हाला डी ऑप्शन करेक्ट असता, पण सगळ्या ठिकाणी निगेटिव्ह होतं आणि डिवाइड बाय 1, कारण 1 इलेक्ट्रॉन होतं म्हणून बी आणि डी हे दोन्ही बरोबर होते. पण क्वेश्चन मल्टिपल करेक्शन बरोबर आल्यामुळे हा क्वेश्चन रॉंग झाला आणि प्रत्येकाला तिथे मार्क भेटले ज्यांनी कोणी अटेम्प्ट केला होता त्यांना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 15वा क्वेश्चन. 15 क्वेश्चन 2019 च्या सीईटी मध्ये विचारला गेलेला आहे हा. ओके, 15वा क्वेश्चन आपण आज पाहतोय आता. ओके, तर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड SHE इज म्हणजे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड सगळ्यांनाच माहिती आहे, एकदम सिंपल क्वेश्चन होता हा. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे आपण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणतो. ओके, यात काही प्रॉब्लेमच नाही. हे सेकंडरी वगैरे ते पाहण्याची गरजच नाही आपल्याला. स्टँडर्ड SHE म्हणजे काय, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड असतो. नेक्स्ट 16वा क्वेश्चन. इन द इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous NaCl with inert electrodes, the product obtained at anode and cathode respectively. इथे काय ऑप्शन दिलेले आहे, NaCl चं ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोलायसिस करतो त्यावेळेस प्रोडक्ट काय होईल, ॲनोड आणि कॅथोड वरती. तर ॲनोड आणि कॅथोड वरती जे काय प्रोडक्ट तयार होणार आहे ते आपण पाहिलं होतं. हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण याचं थेरॉटिकल ह्या चॅप्टरचं रिव्हिजन घेत होतो त्यावेळेस हा क्वेश्चन घेतला होता. ॲक्वस जर का असेल तर ॲक्वस आहे म्हणल्यावरती तिथं हायड्रोजन तयार होतो, म्हणून Cl2H2 हे प्रोडक्ट आपल्याला भेटेल ॲनोड आणि कॅथोड वरती रिस्पेक्टिव्हली. नेक्स्ट क्वेश्चन. Calculate EMF of following cell at 298 Kelvin. ओके, EMF सेल कॅल्क्युलेट करायचा आहे या सेल साठीचा. सेलची रिप्रेझेंट केलेला आहे सेल Zn, ZnSO4, CuSO4, Cu. EMF at 0, सेलचा जो काय EMF 0 आहे तो 2 व्होल्टचा आहे. ओके, 2019 चा क्वेश्चन म्हणजे 2019 चा क्वेश्चन आहे हा. यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. ओके, आता हे आपण कसं कॅल्क्युलेट करू, तर आपण सोल्युशन पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सोल्युशन जर का पाहिलं तुम्ही तर सिंपल. ओके, ऑक्सिडेशन काय असेल याचं, ऑक्सिडेशन रिएक्शन काय असेल याच्यावरती, सिंपल Zn, इट गिव्स Zn2+ 2 इलेक्ट्रॉन्स, बरोबर, 2 इलेक्ट्रॉन्स देणार तिथं. सेम याचं ऑक्सिडेशनच्या नंतर काय आलं, रिडक्शन. रिडक्शन रिएक्शन काय असेल याच्यावरती, Cu
2 plus 2 electrons, it gives Cu. बरोबर आहे. ह्या दोन्ही रिएक्शन आपल्याला लक्षात आल्या. आता EMF ऑफ सेल, E of cell is equal to E0 of cell minus 0.0 काय येणार 0.0592 डिवायडेड बाय, आता इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून मी 2 घेतलं. बरोबर आहे. लॉग ऑफ 10 इंटू द ब्रॅकेट 1 डिवाइड बाय 100. आता हा 1 डिवाइड बाय 100 कसा आलेला आहे तर सिंपल, इथे याची व्हॅल्यू दिलेली, याची व्हॅल्यू दिलेली, दोन्ही आपल्याला सेलचं हे घ्यायचं होतं. तर आपण कसं करणार इथे Zn हा डिवाइडेड बाय मोलार कॉन्सन्ट्रेशन जे काय होतं Zn डिवाइड बाय कॉपरचं 1 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 100 येईल. बरोबर आहे. लॉग ऑफ 1 डिवाइड बाय 100 चा आन्सर काय येत आहे तर -2. तर हीच व्हॅल्यू तुमच्याली कशी होणार आहे 2 minus 0.0592 divided by 2 into the bracket -2. हा 2 कॅन्सल झाला, मायनस इथं प्लस झालं, तर 2 plus 0.0592 इट गिव्स 2.0592 वोल्ट. हा याचा EMF आला. कुठं आला हा सेकंड ऑप्शन. तर सेकंड इज अ करेक्टेड ऑप्शन फॉर दिस. एकदम सिंपल होतं. EMF ऑफ सेलचा फॉर्म्युला वापरायचा होता. त्या फॉर्म्युलामध्ये सगळे व्हॅल्यू टाकायचे ते तुम्हाला. सिंपल 1/100चं -2 येतं, -2 कॅन्सल झाला, मायनस प्लस झालं, त्याचं ॲडिशन करून तुम्हाला ही व्हॅल्यू आली. ओके. नेक्स्ट 18वा क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, आणि हा आपला लास्ट क्वेश्चन आहे, 2019 साठी आलेला हा क्वेश्चन आहे. ओके. क्वेश्चन आहे द मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन फॉर सोडियम ॲसिलेट HCl NaCl are 91 Siemens centimeter square per molar, 425.9 and 126.4. ओके. तिघांची रिस्पेक्टिव्हली दिलेली काय ही तर याचं मोलार कंडक्टिव्हिटी दिलेली तिघांची. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ॲसिटिक ॲसिड ॲट इन्फानाइट डायल्युशन इज, म्हणजे याच्यावरनं तुम्हाला ॲसिटिक ॲसिडची मोलार कंडक्टिव्हिटी काढायची. त्यासाठी तुम्हाला 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहे. म्हणजे आपल्याला काय लॅम्बडा एम काढायचा आहे. कशासाठी ॲसिटिक ॲसिडसाठी. ओके. ॲसिटिक ॲसिडचा लॅम्बडा एम काढायचा. आता लॅम्बडा एम तुम्हाला दिलेला कशाचं आहे सोल्युशन मध्ये जर का पाहिलं तुम्ही तर लॅम्बडा एम ऑफ काय पहिलं काय दिलेलं आहे तुम्हाला सोडियम ॲसिलेट. ओके. NaAC किती दिलेलं आहे मी आता इथं त्याचं युनिट नाही लिहिते 91. ओके. नेक्स्ट काय लॅम्बडा एम, हे लॅम्बडा 0 ऑफ एम. लॅम्बडा 0 ऑफ एम काय HCl किती दिलेलं आहे 425.9. त्यानंतर नेक्स्ट लॅम्बडा 0 एम ऑफ काय NaCl काय दिलेला आहे त्याचा 126.4. बरोबर आहे. तिघांचं इथं तुम्हाला दिलेलं आहे. आता तुम्हाला काढायचं आहे काय लॅम्बडा 0 एम ऑफ काय ॲसिटिक ॲसिड. ओके. HAC इज इक्वल टू काय होणार आहे लॅम्बडा ऑफ HCl बरोबर प्लस लॅम्बडा एम ऑफ काय येणार NaAC मायनस लॅम्बडा 0 एम ऑफ काय NaCl. काय आन्सर येईल याच्यावर सिंपल
काय आन्सर याच्यावर याचा तुम्ही जर का व्हॅल्यू जर का टाकला इथं तर आन्सर काय येते तुमच्याला 390.5. तर 390.5 जे आहे ते तुमच्याला आन्सर आहे. ह्या व्हॅल्यू 3 दिलेल्या आहेत. इथं मी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायच्या आणि डायरेक्टली कॅल्क्युलेशन करून तुम्हाला आन्सर काढायचं आहे. 390.5 तुम्हाला डायरेक्टली आन्सर भेटतोय. ओके, तर इथपर्यंत आपण पाहिलं या चॅप्टरचे रिलेटेड सगळे आतापर्यंत आलेले MCQs, कशात CET मध्ये आलेले आतापर्यंतचे MCQs. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा चॅप्टर स्टार्ट करूया. ओके, थँक्यू. आणि आपला जो काही चॅनल आहे हा लर्न इझी नावाचा, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला मॅक्सिमम रोजच्या रोज डेली आपले जे काही व्हिडिओ अपलोड होणार आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि ॲज सून ॲज पॉसिबल आपण सगळा सिलेबस कंप्लीट करून नंतर मग टेस्ट सिरीज चालू करूया. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.